सो हेलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि या चॅनलवर माझा हा फर्स्ट व्लॉग असणार आहे. अँड व्हॉट कुड बी अ बेटर स्टार्ट दॅन दिस. या चॅनलवरती तुम्हाला ट्रेकिंग रिलेटेड व्हिडिओज, ट्रॅव्हल व्लॉग्स किंवा जे फेस्टिवल रिलेटेड व्लॉग्स असतील ना ते बघायला मिळतील. आणि आज आपण जात आहोत. इट्स अ सस्पेन्स टू अस टू बिकॉज आम्ही प्लॅन तर केला होता प्रबळगडचा, बट आता इकडे येऊन चेंज झालाय आणि आय एम गोईंग विथ माय फ्रेंड्स अँड कझिन्स. तर आय शो यू ऑल ऑफ देम. आणि बघूया आम्ही खरं म्हणजे कुठे जातोय. इवन आय डोंट नो. ते लोक बोलतायत की इफ यू आर गोईंग लेट्स गो टू कलावंतीन. आणि हे लास्ट मोमेंट चेंज. ओके, आता मी सकाळी 3 वाजता उठली होती, फ्रेशन अप होऊन ब्रेकफास्ट करून देन अराउंड 3:45ला मी गोरेगावला पोहोचले आहे. आणि मी ह्याच्यामध्ये मला हे पण सांगेन की किती कॉस्ट होतोय पर पर्सन. तर गाईज, आम्ही गोरेगाव टू दादर आलो आहोत आणि आता दादर वरून आम्ही ट्रेन पकडून कुर्ल्याला जातो आणि कुर्ल्यावरून चेंज होऊन पनवेल. वी ऑलरेडी हॅड वन ऑप्शन की आपण डायरेक्ट गोरेगाव टू पनवेल पकडू, बट ती खूप लेट होती आणि आम्हाला काय पण करून 7 पर्यंत बेस विलेज पोहोचायचं आहे. सो गाईज, आता आम्हाला जो फेअर पडला होता गोरेगाव टू पनवेल दॅट इज 20 रुपीज. आम्ही वाया जातो आहे बिकॉज डायरेक्ट ट्रेन अवेलेबल नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. सो लेट्स सी आपण किती वाजता पोहोचलो. आर एम इज टू रीच आर बेस विलेज विच इज ठाकूरवाडी इज अराउंड 7:30. आपण आता चेंज करून कुर्ला स्टेशनला जाऊया. तिकडून देन विल गेट अनदर ट्रेन टुवर्ड्स पनवेल. ओके, सो आता वाजले आहेत 6 आणि आम्ही आता पनवेल स्टेशनला आहोत. आम्ही टाइमचे जरा अगोदर आहोत ओनली बिकॉज आम्ही जी प्लॅन केला होता जी ट्रेन पकडायची त्याच्या आधीवाली ट्रेन थोडी लेट होती. सो लकीली आम्हाला तीच ट्रेन मिळाली. लाईक 5:1 फ्रॉम कुर्ला होती. सो आम्ही ती वाली घेतली आणि फ्रॉम युअर विल सी कुठचे व्हेकल अवेलेबल आहेत त्यानुसार आम्ही जाऊ. अँड आय होप आय एम ऑडिबल बिकॉज मी 0.5 वरती शूट करते आणि तिकडे ऑडिओचा थोडासा प्रॉब्लेम होतो, बट आय होप ते कॅप्चर होईल. मी तसं तर ऑडिओवरती काम करेन नंतर. सो लेट्स सी आता काय होतं. जर बघूया ब्रेकफास्ट करायला मिळाला तर काहीतरी खाऊ. तसं तर आम्ही ब्रेकफास्ट करून आलो जसं मी तुम्हाला बोलली. सो गाईज, आता वाजले आहेत 6:45 आणि फायनली आम्ही आलो आहोत बेस विलेजला विच इज ठाकूरवाडी. आणि आता इथून आम्ही चालू केलं आहे ट्रेक चढणं. वी आर गोईंग टू कलावंतीन. आधी प्लॅन कलावंतींचा होता, मग प्रबळगड झाला बिकॉज माझे जे कझिन्स आहेत त्यांचा फर्स्ट ट्रेक आहे. सो वी वर लाईक पहिले आपण प्रबळगड जाऊया. कलावंतीन थोडंसं लास्टला जे पॅच आहे तो थोडंसं डिफिकल्ट आहे, बट नाव ॲज वी हॅव डिसायडेड टू गो टू कलावंतीन. लेट्स सी कसं असतं एक्सपिरियन्स. मेंटली मी पण प्रिपेअर्ड नव्हती जो लास्ट पॅच आहे त्याच्यासाठी, बट आय नो वी विल डू इट. आणि बाकी सगळे आता जात आहेत. आता आम्ही जस्ट बेस विलेजला आहे विच इज ठाकूरवाडी. आता इथून जस्ट स्टार्ट केलं आहे. सो गाईज, आता आम्ही हार्डली 5 मिनिट्सवरती आलो आहोत आणि इकडे आम्हाला एक पाठीमागे स्टॉल दिसला आहे. स्टॉल म्हणजे ते लोकलचंच असतं. तर तिकडे पटकन एक स्मॉल ब्रेकफास्ट ब्रेक घेतला आहे बिकॉज अर्ध्या जणांनी नाश्ता केला होता आणि अर्ध्या जणांनी नाही. सो गाईज, आम्ही ओव्हरऑल 9 जण आहोत या ट्रेकमध्ये आणि अर्धे माझे कझिन्स आहेत आणि अर्धे आमचे फ्रेंड्स. सो असं मिळून आम्ही 9 जणांचा ग्रुप आहे. अजून होतो आय गेस 10 to 12 पीपल येणार होते, बट ड्यू टू सम रिझन्स लास्ट मोमेंट कॅन्सल झालं त्यांचं. सो आता ओव्हरऑल आम्ही 9 जण आहोत आणि आता पटकन ते लोक ब्रेकफास्ट करतील, पोहे किंवा चहा वगैरे. मी पण चहा वगैरे घेईन अँड देन वी विल स्टार्ट. पाठीमागेच इथे वरती कलावंतीन आहे. तर डिसाईड गोरेगाव स्टेशनला येऊन माझ्या फ्रेंड सांगितलं की लेट्स ट्विस्ट आवर प्लॅन आणि इन्स्टेड ऑफ गोईंग टू प्रबळगड आपण त्याच्या बाजूला कलावंतीनला जाऊया, कारण बेस विलेज सेम आहे. आणि जसं तुम्ही बघताय पाठीमागे कलावंतीनच्या बाजूलाच प्रबळगड आहे. सो या विथ दॅट से आपण पटकन ब्रेकफास्ट करून घेऊया आणि नंतर मग आपण ट्रेकला स्टार्ट करूया. आय गेस आता अराउंड 7 वाजले असतील. सो आय होप त्यांचं पटकन बनवून होईल आणि आम्ही खाऊन लवकर निघू. आमचं एवढंच आहे की जास्त जेवढं लवकर सूर्यावरती यायच्या आधी आम्ही जेवढं करू शकू ना तेवढं आम्ही ट्राय करू की आम्ही कवर करायचा. बट आता लेट्स सी हाऊ इट गोज.
गाईज वी आर ऑलमोस्ट देअर आणि आम्ही हा वाला रूट घेऊन आलो आहोत. श्रुतीचा जोश पूर्ण श्रुतीचा निघालेला आहे. हाय सर. हां, तिकडे वंशुताई आहे, मध्ये आहे ती प्रणाली आहे आणि अर्धे जण पुढे गेले आहेत. हा ओंकारदा आहे. सो लेट्स गो. येस. तर गाईज वी हॅव ऑलमोस्ट रिच आणि आत्ता इकडे पाठीमागे एक हॉटेल आहे, तिकडे थोडंसं रेस्ट करतो आहे आणि आता थोडासा स्पॅच बाकी वरचा. सो तसं तर आम्ही लवकरच कवर केलं आहे बिकॉज आम्ही शॉर्टकट रस्त्याने चालू आहे. जो मेन रोड आहे तो आम्ही न घेता दुसरा रोडने आलो आहोत, विच वॉज नॉट दॅट रिस्की. सो आम्ही म्हटलं की लेट्स टेक दॅट रूट. आणि आता वाजले आहेत 8:15, विच इज क्वाईट गुड. 1 तास झाला आहे आम्हाला डॉट. आम्ही 7:15ला स्टार्ट केलं होतं आणि वी हॅव रिच्ड युअर समवेअर अराउंड 8:15. सो मे बी अजून 1 तासाभराचा ट्रेक असेल, देन आय गेस आम्ही तो जो हार्ड पॅच आहे तिकडे पोचू. सो लेट्स मीट देअर. गाईज इकडे एक हॉटेल आहे, तिकडे आम्ही थोडं रेस्टिंगसाठी थांबलो होतो. तर इकडचा जो मागचा व्ह्यू आहे दॅट इज मेस्मरायझिंग. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघून मला नॉस्टॅल्जिक फील झालं. आम्ही भीमाशंकरचा जो ट्रेक करत होतो सेम असाच रस्ता होता, म्हणजे मध्ये जंगल पॅच येत होता आणि नंतर मग असं फ्लॅट सरफेस. अँड हाऊ इज द जोश सर. हाऊ इज द जोश गुड. ओके. ठीक आहे चलेगा. चलो. अर्धे जण पुढे गेले आहेत आणि आम्ही हळूहळू वी आर कोपिंग अप विथ देम. आणि हे फुल जंगल. हे इकडेच बसले आहेत का? इकडेच बसले आहेत पुढे गेलेले माणसं. मीट चैतन्य. नमस्कार. मीट तुषार. हितांशू. मीट हितांशू. बाकी दिस इज प्रणाली, श्रुती, ओंकारदा, सौरभ दादा अँड देन वंशुताई. We have experienced a very unique spot. हां, मी पण काढला. चल, आम्ही या गुफेत जाऊन आलोय गाईस. आणि ह्याचा बर्थडे ह्याचा बर्थडे होता परवा. तर आम्ही त्याचा बर्थडे केलेला आहे. माझा फोन ओंकाराकडे होता. अर्धा बाकी कोण पाहिजे? पाहिजे मस्त होता एक चॉकलेट. वाव नाही. चलो अँड द थ्रिलिंग पार्ट बिगिन्स. अँड द हार्डेस्ट पार्ट स्टार्ट्स हिअर. आता आम्ही जातोय हळूहळू. इकडे तुषार आहे, वंशुताई. या ये चल. इथे ते दुसरा पाहिजे इथे. हां चल आता. हां ठीक आहे. सो गाईस या स्पॉटवर आम्ही सगळ्यात जास्त फोटो काढले आहोत आणि इट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट आतापर्यंतचा. आणि आय गेस जो एकदम हार्ड पार्ट आहे तो दॅट इज अबाउट दिस. सो लेट्स गो देअर. आता आम्ही काही या स्पॉटवर आलो आहोत आणि अपोजिट टू दिस इज प्रबळगड. इफ यू कॅन सी इकडे झेंडा आणि तिकडे लोक पण दिसत आहे तुम्हाला, तर तो आहे प्रबळगड. आणि हे बघा ह्याच्यावर आपण पोचलो तर वी आर ऑन द हायेस्ट पीक ऑफ कलावंतीन. सो ऑलमोस्ट डन. 5% राहिलं आहे. हे जे रोपवे तिकडे आय गेस 30 रुपीज पर पर्सन घेतात. लाईक त्या लोकांनी ते रोपवेमध्ये शिडी टाईप बनवलं आहे. इफ यू कॅन सी दॅट. हे बघा. हो, तर ती वरती तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. सो येस, सक्सेसफुली डन. आणि आता 10 वाजले आहेत. आम्ही खूप मध्ये ब्रेक घेतला होता. आम्ही तिकडे फोटोज आणि व्हिडिओज काढत बसलो होतो, तर तिकडे जरा टाईम गेला. एक हाफ एन आवर आम्ही तिथेच वेस्ट केला. नंतर मी पोचलो असतो अराउंड 9:30. मग ऑलमोस्ट 2 आवर्सचा ट्रेक आमचा कंप्लीट झाला असता. सो या इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. मला वाटलं होतं की थोडंफार हार्ड असेल, बट आय डेंट फील सो. आणि जे फर्स्ट जे मी बोलली ज्यांनी फर्स्ट टाईम ट्रेकिंग केलं आहे त्यांना पण एवढं काही नाही झालं आहे. ठीक आहे, थोडंफार दुखेल आणि फर्स्ट टाईम एवढं जर आपण चढतो तर आपला बॉडी थोडी थकते. सो इन दॅट टर्म्स दे आर ऑन दॅट पेज. बाकी तर एव्हरीथिंग इज गुड. आणि त्यांचा एक्सपिरियन्स पण मी शेअर करायचा प्रयत्न करेन. त्यांना विचारेन इफ दे आर कम्फर्टेबल, मी त्यांना घेईन ब्लॉगमध्ये.
सो या आता लास्ट पॅच कंप्लीट करूया आणि वरती भेटूया. तर काहीच आपण फायनली पोचलो आहोत कलावंतींच्या टॉपला आणि व्ह्यू तर जसं मी तुम्हाला तिकडे दाखवलं तसंच त्याच्या फक्त एक 2% पॅच राहिला होता जो आपण आता चढलो आहोत आणि आता सगळे रेस्ट करत आहेत अँड वी आर जस्ट चिलिंग आउट हिअर. थोडा वेळ राहू आणि फोटो वगैरे काढू आणि देन विल डिसेंडिंग करताना थोडंसं असं होईल फील, कारण ॲज माय पर्सनल एक्सपिरियन्स मला खाली उतरताना जास्त टफ वाटतं ॲज कम्पेअर्ड टू चढणं. चढताना मी चढून जाते बट उतरताना थोडंसं मला असं वाटतं की इट इज टफ. सो लेट्स सी हा एक्सपिरियन्स कसा बोलतो. एक मस्त एक्सपिरियन्स. संपला काय? नाही चालू आहे. कसा आहे तुझा, कसा एक्सपिरियन्स होता? मस्त, एकदम मस्त. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? असं वाटेल खूप हार्ड आहे ते रील्स वगैरे मुले, पण खूपच इझी होता, एकदम बेस्ट. आणि विथ दॅट आपण जे डेस्टिनीमध्ये लिहिलं आहे तेच होतं. आम्ही खरं तर करणार होतो प्रबळगड, बट आमची डेस्टिनी आजची अशी होती की आपण कलावंतीन करणार आहोत. सो आपण कलावंतीन केलेलं आहे. आय वुड लाईक टू आस्क यू हाऊ वॉज एक्सपिरियन्स ॲज इट वॉज युअर फर्स्ट ट्रेक एव्हर, आणि तू प्राऊडली कोणालाही सांगू शकतेस की यू डिड युअर फर्स्ट ट्रेक ॲट कलावंतीन. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आय होप यू जॉईन अस फर्दर टू. खूप डिफिकल्ट पण होता बिकॉज माझा फर्स्ट ट्रेक होता. आय वुड रेकमेंड एव्हरीवन टू विजिट दिस बिकॉज द व्ह्यू इज कमेंडेबल. सो या, खूप छान वाटलं मला. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स, कसा होता? खूप छान, खूप मजा आली. थोडंफार थ्रिलिंग होतं पण खूप मजा आली या एक्सपिरियन्सला. पुढे जॉईन करणार आम्हाला? येस नक्कीच. येस. अँड हाऊ अबाउट यू प्रणाली? प्रणाली तर आमच्यासोबत येते. या चॅनलवरती माझा हा फर्स्टच व्लॉग असेल, बट आय डिड मल्टिपल ट्रेक्स. इकडे थोडासा थ्रिलिंग पार्ट आहे जे आपण स्टेअर्स वगैरे जे आता बघितले जर तुम्ही व्लॉगमध्ये, तर ते सगळं होतं. आणि बाकी तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा पण खूप चांगला होता. जेवढं मी विचार करत होते की टफ आहे तेवढं तर नाही आहे, बिकॉज जे रील्स वगैरे मी बघितलेलं आणि जे मी यूट्यूब व्हिडिओजवर जर मी त्याला कम्पेअर केलं तर आय डोंट थिंक सो एवढं मला काही वाटलं. आता जे मेन टास्क आहे ते मला उतरतानाच आहे. बाकी तो इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. हाऊ वॉज एक्सपिरियन्स ओमकारचा? एक्सपिरियन्स चांगला होता. जेवढा हार्ड मी एक्सपेक्ट केलेलं कलावंतींबद्दल ऐकून तेवढा हार्ड वाटलं नाही. आता उतरताना बघूया काय होतं. येस. वुड यू लाईक टू जॉईन अस इन फ्युचर? येस, आय वुड डेफिनेटली लाईक टू जॉईन यू. आय डाऊट श्रुती जॉईन करेल बिकॉज तिचा जो एक्सपिरियन्स होता हाफ द वे. भारी ट्रेक होतं, म्हणजे जसं चढ उतर वगैरे सगळं होतं ते डिफिकल्ट पण होतं बिकॉज माझा फर्स्ट ट्रेक होतं. मला काय हॅबिट पण नाहीये, बट ठीक आहे, जसं स्लोली ग्रॅज्युअली मी जास्त ट्रेक करत राहणार मला ते इझी पण वाटेल. सो या, तर तुला जॉईन करावं लागेल त्यासाठी. आय विल ट्राय. या. आणि हा आमचा एक एक्सपर्ट आहे जो ऑलमोस्ट किती ट्रेक केलाय तू? त्या दिवशी बोललास 25 एक ट्रेक केले आणि हाच आम्हाला घेऊन आला. आणि ही वॉज द वन हू चेंज आर डेस्टिनी. ओके, आम्ही इथे जाणार होतो प्रबळगडावर आणि हा बघ, हा आम्हाला घेऊन आलाय कलावंतींना. जेव्हा आम्ही गोरेगाव स्टेशनला भेटलो तो ही वॉज द वन जिसने बोला की चलो लेट्स चेंज द प्लॅन आणि आपण जाऊया कलावंतींना. सो या, हितेनला आम्ही खूप मिस करतो. हितेन वॉज अबाउट टू जॉईन अस आणि हितेन इज वन ऑफ आवर फ्रेंड. सो इकडे तिसरा माणूस मिसिंग आहे. आय होप हितेन हा ब्लॉग बघतोय आणि आय वॉन्ट युअर कमेंट. ओके, नेक्स्ट ट्रेक आय वॉन्ट यू टू बी विथ अस. काही कारण चालणार नाहीत. हा एक्झॅक्टली भाई, काही पण रिझन देतो पण ते व्हॅलिड असेल असं वाटतं मला. ठीक आहे, चलेगा. चलो गाईस, त्याला विचारतो कुठे गेला. सो लेट्स आस्क वंशुताई टू की कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप छान होता कलावंतींचा. याआधी रायगड वगैरे पण ट्रेक केलेले आहे, पण सगळ्यात जास्त कठीण रायगड वाटला होता. आता बिकॉज डिस्क्लेमर दे ट्रेक होता आमचा आणि त्याच्यावरती ते स्टेअर्स होते, सगळ्या स्टेअर्स होत्या. हां. आता फक्त स्टॅमिना थोडा कमी पडतो, आता सगळं खूप मस्त वाटतं. येस. नेक्स्ट चला लवकर. एक्सक्यूज मी सर, हाऊ वॉज एक्सपिरियन्स? मजा आली, खूप मजा आली. मला फर्स्ट ट्रॅक होता. हां, ह्याचा पण फर्स्ट ट्रेक आहे. वा. आणि ही इज नॉन मराठी तरी पण तो बोलला मराठीत. हा काय करतोय तू हे? वा भाई वा.
काहीतरी बनवतोय, आमची निशाणी ठेवून जातोय तो. सो या हा इथे हा इथे ओके. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही असे ट्रेक्स करत राहा फ्रेंडसोबत, कझिनसोबत. भाई लाईफ आहे, एन्जॉय करो बस, दॅट्स इट. गाईज हे बघा, इकडे जे असे रिबन्स लावले ते फॉर डायरेक्शन आहे. आणि आता आम्ही डिसेंड करतो. मी असं शूट नाही करत आहे बिकॉज आम्ही असं वन गोमध्ये उतरत चाललो आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे की आम्हाला ना ह्याचा रूट नव्हता माहिती, तर आम्ही पण असंच जे साईन्स आहेत त्या सगळ्या साईन बघत चढत आलो आहे. आणि आता उतरतो आहोत. आता आय गेस लास्ट पॅच उरला आहे आणि देन वी आर ऑल सेट टू रीच द बेस. सो लेट्स मीट. आपण आता खाली जाऊया आणि नंतर मग पनवेल स्टेशनला जाऊन काहीतरी खाऊन देन विल लीव फॉर गोरेगाव. आता रात्रीचे वाजले आहेत 10:30 आणि मी वॉकसाठी आली होती. सो मी म्हटलं की एक्सपेन्सेस सांगून मी ब्लॉग एंड करते. तर आपल्याला जे ट्रेनचं ट्रॅव्हलिंग पडलं होतं ते 40 रुपीज पर पर्सन पडलं होतं. आणि आपण जी टॅक्सी केली होती ती आपल्याला पडली होती 1600, लाईक बोथ वेज. वन गोला आपल्याला 800 रुपीज पडलं होतं आणि 2 वेज 1600. सो ओव्हरऑल पर पर्सन आम्हाला खर्च आला होता 350 रुपीज. बिकॉज आम्ही छोटे मोठेच खर्च केले. आम्ही लंच स्किप केला होता बिकॉज कोणालाच भूक नव्हती उतरल्यानंतर. सो वी वर लाईक की लेट्स स्किप लंच. आणि आम्ही भरपूर खाल्लं होतं, काही ना काही स्नॅकेज म्हणा किंवा जे पण एनर्जी ड्रिंक्स होते वगैरे ते. त्याच्यामुळे आम्हाला आमचं जे कॉस्टिंग होतं ते कमी पडलं. त्याच्यामुळे आय गेस कमी पडलं असेल. लंच केलं असतं तर 500च्या आतच आलं असतं तरी पण. सो दिस वॉज ओव्हरऑल एक्सपेन्सेस. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आय विल ट्राय टू मेक मोर ट्रेकिंग रिलेटेड व्हिडिओज ऑन दिस चॅनल. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर नक्की सबस्क्राईब करून जा, लाईक करा आणि शेअर करा. ऑल्सो कमेंट युअर फेवरेट पार्ट फ्रॉम दिस व्हिडिओ. बाय बाय.